नमस्कार, मी डॉक्टर अनिकेत मोहिते. मी एक रक्तविकार तज्ञ म्हणजेच हेमॅटॉलॉजिस्ट अँड ब्लड कॅन्सर स्पेशलिस्ट आहे. आजचा आपला डिस्कशनचा विषय ॲनिमिया म्हणजे शरीरामध्ये रक्तपुरवठा कमी पडतोय. ते मग हाडातून पेशी बनण्यामुळे कमी होत असेल किंवा रक्तस्राव होत असल्यामुळे कमी होत असेल. तर त्या पेशींची जर बनण्याची आकडेवारी जर कमी झाली हाडातून तर त्याच्यामुळे हिमोग्लोबिन कमी होऊ शकतं. किंवा जर त्यांचं रक्तस्रावाच्या स्वरूपातून महिलांमध्ये ते पाळीच्या स्वरूपातून रक्तस्राव होतोय किंवा सर्जरीनंतर बराचसा ब्लड लॉस झाला की त्याच्यानंतर पण हिमोग्लोबिन कमी होतं. हिमोग्लोबिनचं आपल्या शरीरामध्ये काम काय आहे की शरीरामध्ये शुद्धीकरण झालेलं रक्ताच्याद्वारे किंवा ह्या लाल पेशींच्याद्वारे आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजन पुरवठा करायचं काम करतं. तर हिमोग्लोबिनची जर संख्या किंवा आकडा जर नॉर्मल त्या रेंजमध्ये असेल तर हे काम सहजासहजी पार पाडलं जातं. भारतामध्ये जर बघितलं गेलं तर ॲनिमियाचं 70 ते 80% लोकांमध्ये त्याचं फक्त आपल्या आहारातून कमतरतेमुळे किंवा आपल्या ह्या रक्तस्राव तर त्याच्यातून होणारी कमतरता ह्याच्यामुळे आढळतो. त्यामुळे त्याचं खतपाणी पुरेसं आपल्या शरीराला मिळतं आहे का की ते आपल्या आहारातून कमतरता असेल किंवा रक्तस्राव होऊन रक्ताचा मधला किंवा हाडामधला लोहाचा साठा जर कमी होत असेल तर तो आपण भरल्याशिवाय आपल्या हाडातून पेशी बनणं चालू होणार नाही. शक्यतो आहारातून आपल्याला जे मिळणारे घटक आहेत की लोहाचं प्रमाण आपण नॉन व्हेजिटेरियन डाएटमधलं हाडातलं जे आपण पाया सूप म्हणतो किंवा आतलं त्याच्यातला मज्जा आहे की जे आपण नॉनव्हेज खात असताना घेतो किंवा मांसाचं प्रमाण असेल तर चिकन मटनमध्ये त्याचा मांस जो आहे त्याच्यातून लोहाचं प्रमाण बऱ्यापैकी मिळतं. पण ते जर आपण सी फूड म्हणजे मांस मच्छी तिथलं जर खात असो किंवा ते शेलफिश असो किंवा कोळंबीसारखा प्रकार असो किंवा सुरमई पांपलेट असो त्याच्यातून लोहाचं प्रमाण फारसं मिळत नाही पण कॅल्शियम आणि चांगले फॅटी ॲसिड्स मिळू शकतात की जे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेससाठी फाईट करण्याची मदत करतात. शाकाहारी जेवणामध्ये शक्यतो ह्याची कमतरता फार प्रमाणात बघितली जाते कारण शाकाहारी जेवणामध्ये बीट, गाजर, खजूर खारीक किंवा गोड शेंगदाणे किंवा हिरव्या पालेभाज्या जसं की लाल माठ किंवा पोकळा असे मोजकेच पदार्थ आहेत की ज्यातून जास्त प्रमाणात लोहाचा साठा मिळू शकतो. दुसरं की B12 आणि फोलिक ॲसिडचे नॉन व्हेजिटेरियन फूडमधून त्याचा साठा जास्त मिळतो. व्हेजिटेरियन डाएटमध्ये B12ची कमतरता सर्रास आढळली जाते की ज्याच्यामुळं फक्त लाल पेशीच नाही पांढऱ्या पेशीही कमतरता होऊ शकतात आणि त्यांना सगळ्याच ह्याच्यामुळे फार थकवा किंवा इन्फेक्शनचेही प्रमाण कधी होऊ शकतात. त्यामुळे आपण आहारातून कोणतं पदार्थ घेतो त्याच्यावरती आहे की आपल्याला रक्ताचे घटक बनण्यासाठी पुरेसा साठा मिळेल का. जेव्हा हे हिमोग्लोबिन कमी होतं हार्टवरती प्रेशर येऊन एकतर म्हणजे छातीमध्ये धडधड होणं, छातीत दुखणं किंवा चक्कर येणं, डोळ्यासमोर अंधारी येणं किंवा थोडं जरी चाललं तर दम लागण्याचा हे जे त्रास आहेत किंवा थोडं जरी केलं तर थकवा जाणवणं, झोपायचीच इच्छा होत राहणं तर हे सगळं हिमोग्लोबिन कमी असण्याचं किंवा ॲनिमियाची लक्षणं आहेत. आपण हिमोग्लोबिन किती ठेवण्याचा प्रयत्न ठेवतो तर एक सरासरी आपण 8 आणि त्याच्यावरती ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण जर त्यांना ऑलरेडी अँजिओप्लास्टी झाले, बायपास झाले तर त्यांचं 9 ते 10च्या दरम्यान आपण जर रक्त चढवून किंवा लोह कमी असेल तर कोणता घटक कमी आहे त्याची चाच पडताळणी करून आपण तो घटक देऊन त्यांचं स्वतःच्याच शरीरातून रक्त बनण्याचं प्रमाण वाढवायचा प्रयत्न करू शकतो. धन्यवाद.